नमस्कार मित्रांनो, मी संकेत सावंत आणि एका नवीन व्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आजचा व्लॉग आहे एक अपडेट व्लॉग। तो म्हणजे आपण चाललो आहोत कोकणामध्ये, ते म्हणजे आपल्या गावाला सावंतवाडीला, आणि निमित्त आहे गणेश उत्सवाचं। सो आज आहे रविवार दिनांक 24/8/2025 आणि आम्ही आहे आता सध्या माणगाव मध्ये। जर तुम्ही माझा लास्ट व्हिडिओ बघितला असेल, मुंबई ते सावंतवाडी व्हाया खोपोली, देन पाली, महाड, माणगाव, त्या मार्गाने आम्ही साखरपा मार्गे कोकणात गेलो होतो। सो आता पण आम्ही तोच जो रस्ता आहे तोच आम्ही कंटिन्यू करत आहोत। आणि आता सध्या गणेश चतुर्थीचं सण असल्यामुळे बरेचसे साखरमानी कोकणात चालले आहेत आणि सध्या आम्ही आहोत माणगाव मध्ये। सो बोललो की आता जस्ट व्लॉग चालू करूया आपण माणगाव पासून, कारण त्या व्हिडिओमध्ये मी फुल व्लॉग ऑलरेडी आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे। जर तुम्ही बघितला नसेल तर इथे वरती मी आय बटन मध्ये त्याची लिंक देतो, तुम्ही जाऊन तो व्लॉग पण बघा। रस्ता एकदम मस्त आहे माणगाव पर्यंतचा, आणि जे इंदापूर वगैरेचं जे ट्रॅफिक आहे ते आपण ह्या मार्गाने बायपास करून येतो। सो आता बघू शकता तुम्ही, आम्ही आहे माणगाव मध्ये आणि इथे लागला आहे जाम। सो आता बघूया कशी होते जर्नी। जास्ती मोठा व्हिडिओ नाही बनवणार आहे हा, फक्त मुंबई गोवाचा सध्याची जी कंडिशन आहे ती या व्लॉग मध्ये तुम्हाला बघायला मिळेल। चला तर मग बघूया पुढे कशी काय होते जर्नी। तुम्ही पण ही जर्नी एन्जॉय करू शकता। तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही वेदर एकदम मस्त आहे, पाऊस बिलकुल पण नाहीये आणि सगळे लोक आता आपापल्या गावी चालले आहेत। आम्हाला माणगावला ट्रॅफिक मिळालं होतं, त्याच्या पुढे तर ट्रॅफिक नाही। आज आहे संडे, म्हणजे 24 तारीख आणि वेळ झाली आहे 1:07 आणि आता आपण पोहोचलोय कशेडीला। बराच लेट झालोय मित्रांनो आपण, पण काही हरकत नाही, मस्तपैकी एन्जॉय करत जाऊया। बघू शकता कशेडी टनल। आणि आता आपण कशेडी टनल मध्ये एंट्री करतोय। जेव्हा आपण जुलै मध्ये आलो होतो तेव्हा आपण कशेडी टनल मध्ये जवळपास 12च्या सुमारास आपण कशेडी टनल मध्ये होतो आणि आता वाजलेत 1, म्हणजे आपण ऑलमोस्ट 1 तास लेट झालोय। काय हरकत नाही, बरंच ट्रॅफिक पण होतं मध्ये। सो आता बघूया पुढे कसं काय आहे। आणि हा कशेडी टनलचा व्ह्यू एकदा तुम्ही बघू शकता।
पूर्णपणे हा रेडी झालाय आणि यामुळे आपला बराच वेळ वाचतो. पहिले जो घाट होता कशेडी घाट तो क्रॉस करायला लागायचा आणि ह्याच्यामध्ये जवळपास आपण 15 मिनिटांमध्ये हा टनल क्रॉस करतो. 15 मिनिटाच्या पण आतमध्ये. मित्रांनो बघू शकता सगळे चाकारमानी चालले आहेत कोकणात आणि आपल्या समोर 2 गाड्या दिसत आहेत, एक वॅगनार आणि एक आर्टिगा आणि त्याच्यावरती बघू शकता तुम्ही कशा प्रकारे सामान त्यांनी बांधलंय. जेवढे त्या गाड्यांचा आकार नाही तेवढे त्या सामानाचा आकार दिसतोय. बाप रे बाप. गाडीच्या आता आपण बघू शकता भोसले घाटामध्ये पोहोचलोय आणि अजून एक आर्टिगा माझ्या समोर दिसते. पूर्ण लोडेड आहे गाडी. किती सामान भरलंय बघा वरती.
बघू शकता मित्रांनो, आता आपण आहोत संगमेश्वरमध्ये आणि इथलं ब्रिजचं काम तुम्ही बघू शकता. हा जो देवरुख मार्ग दिसतोय ना लेफ्टला, आपल्याला त्याच रोडनी जायचं आहे. कारण जर इकडनं तुम्ही सरळ गेलात तर लांजा मार्गे तुम्ही जाणार आणि मग तिकडे पूर्ण तुमची हालत खराब होणार. सो आता आपण जाऊया देवरुख साखरपा करत डायरेक्ट कनेक्ट होऊया आपण राजापूरमध्ये. चला तर मग आता बघूया आपण देवरुखचा रस्ता कसा आहे. जस्ट क्रॉस केला आहे राजापूर. सो आपण संगमेश्वरनं मागे सांगितल्याप्रमाणे आपण लांजा मार्गे न जाता साखरपा मार्गे आपण वाटोळ नाक्यावरून परत NH66 ला कनेक्ट केलंय आणि आता परत हा स्ट्रेट रोड आपल्याला फॉलो करत करत सिंधुदुर्ग, कणकवली, सावंतवाडी, कुडाळ असं करत आपल्याला आता आपल्या डेस्टिनेशनवरती पोहोचायचं आहे. आणि समोर तुम्ही बघू शकता हिरवा रोड एकदम खाली आहे. जे काही ट्रॅफिक आपल्याला लागायचं होतं ना ते सगळं संगमेश्वर वगैरे माणगाव तिथेच आपल्याला जास्त ट्रॅफिक मिळालं, कारण बरीचशी रस्त्याची कामं चालू आहेत. आता इथे बिलकुल पण ट्रॅफिक नाही आहे. आता स्ट्रेट रोड आपल्याला फॉलो करत जायचं आहे आणि पाऊस बिलकुल पण नाही आहे, त्यामुळे जरा गाडी चालवायला पण मजा येते. मित्रांनो, आता वाजले आहेत 7:20 आणि आपण आता जस्ट कणकवली क्रॉस केलंय आणि आता बघू शकता हा आपला स्ट्रेट हायवे NH66. आता आपल्याला ट्रॅफिक वगैरे काहीच नाही, सुसाट गाडी आता आपल्याला सावंतवाडीपर्यंत न्यायची आहे आणि आता पूर्णपणे 2 तास आपलं क्लचचं काम पूर्ण संपलेलं आहे आणि आता फक्त आपल्याला एक्सेलेटर प्रेस करून सुसाट जायचं आहे. आणि बघू शकता पाऊस बिलकुल पण नाही आहे आणि हा आपला सुसाट NH66 मुंबई गोवा हायवे. आता सावंतवाडीकडनं दाखवत आहे 1 तास 12 मिनिटं 65 किलोमीटर. बघू शकता आपण फायनली सावंतवाडीमध्ये पोहोचलो आहोत आणि आता टाइम झाला आहे 8:30. आता आपण झारापमधनं आतमध्ये गाडी टाकली आहे आणि हे आता आपण आहोत आकेरीला. आता इकडनं एक 12 मिनिटात आपण घरी पोहोचू. सो या व्हिडिओ पुरतं एवढंच. हा व्हिडिओ जस्ट एक अपडेट देण्यासाठीचा होता. आता बघूया अजून. आता सावंतवाडीमध्ये आपण गणपती फेस्टिवल साजरा करणार आहोत आणि बघू अजून काय काय एक्सप्लोर करता येते. सो स्टे ट्यून. या ब्लॉग पुरतं एवढंच. परत भेटू एका नवीन प्लेसही. तोपर्यंत